आमदार आपल्या भेटीला या उपक्रमातून आमदार देवेंद्र कोठे यांनी शेकडो नागरिकांशी थेट संवाद साधला। आमदार आपल्या भेटीला या उपक्रमातून देवेंद्र कोठे यांनी रविवारी शेकडो नागरिकांच्या थेट भेटी घेतल्या। विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी तसंच नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेऊन त्यांच्याशी थेट संवाद करण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी तिसऱ्यांदा आमदार आपल्या भेटीला हा उपक्रम राबवला। दरम्यान आमदार आपल्या भेटीला या उपक्रमात आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रभाग क्रमांक 11 मधील राजीवनगर, किसान नगर मुख्य रस्ता, विष्णुपंत नगर, गंगाधर नगर, तुळशांती नगर, तुळजाभवानी नगर, फैज दवाखाना ते समाधान नगर रस्ता तसंच अभिषेक नगर, बुद्ध मंदिर ते वेलकम हॉल या रस्त्याची तसंच परिसरातील नागरिक आणि कार्यकर्त्यांसमवेत दुचाकीवर फिरून पाहणी केली। शहर मध्य मतदारसंघाकरता शासनाच्या 2024-25च्या या निधीतून आमदार देवेंद्र कोठे यांनी 12 कोटी रुपयांचा निधी खेचून आणला आहे। यातील तब्बल 3 कोटी रुपयांची कामं प्रभाग क्रमांक 11च्या परिसरात करण्यात येणार आहेत। यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रभाग क्रमांक 11 मधून माजी महापौर स्वर्गीय महेश कोठे, माजी नगरसेवक राजकुमार हंचाटे, अनिता मगर यांना नागरिकांनी या परिसराचा विकास करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। परंतु 15 वर्षांमध्ये प्रभाग क्रमांक 11 मधील परिसरात नागरिकांना विकासाच्या बाबतीत वनवास भोगावा लागलाय। त्यामुळे या भागाला भरघोस निधी देण्याचा निश्चय आपण केला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझं राजकीय पालकत्व स्वीकारल्यामुळे आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा भक्कम पाठिंबा असल्यामुळे या परिसराला सर्व सोयी सुविधा देण्याकरता प्रभाग क्रमांक 11 आणि परिसराकरता आगामी 5 वर्षात 25 कोटी रुपयांचा निधी देऊ असंही आमदार देवेंद्र कोठे म्हणाले। प्रभाग क्रमांक 11 मधील आमदार आपल्या भेटीला या उपक्रमात अंतर्गत आपण प्रभागातील राजूनगर असेल, किसान नगर असेल या सगळ्या परिसरातील नागरिकांची भेटी घेऊन या भागातल्या ज्या समस्या आहेत त्या समजून घेतलेल्या आहेत। आपण विधानसभेला भरभरून असं मला मतदान करून या ठिकाणी आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली याबद्दल प्रथमतः मी आपल्या सगळ्यांचा आभार मानतो। मागच्या 15 ते 20 वर्षापासून या भागाने वनवास भोगलेला आहे। या भागातील अनेक कामं विकास कामे वंचित होती, परंतु आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मी निश्चय केला की या भागाला सर्वाधिक निधी द्यायचा। त्यासाठी मग या भागातील सगळे माजी नगरसेवक असतील, भाजपाचे सगळे प्रमुख पदाधिकारी असतील किंवा नागरिकांनी थेट माझ्या देवेतने या लोकसंवाद कार्यक्रमात येऊन भेटी देऊन ज्या ज्या गोष्टीचं मला निवेदन दिलं ती सगळे कामं आपण प्राधान्याने मंजूर करून घेण्याचे प्रयत्न केले। 24-25 या वर्षात जवळपास 12 कोटी रुपयाचा बोनस निधी मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांच्या माध्यमातून मिळाल्यानंतरनं जवळपास या प्रभाग 11ला आपण 3 ते 3.5 कोटी रुपयाची निधीची तरतूद केलेली आहे। यात ही सगळे मोठे रस्ते मंजूर झालेले आहेत। आपल्या या महादेव मंदिरापर्यंत येणारा रस्ता देखील आपण मंजूर केलेला आहे। याच्या व्यतिरिक्त आणखीन काही जे काय कामं आपल्या माध्यमातून सुचवली जातील ते येणाऱ्या चालू वर्षाच्या बजेटमध्ये घेण्याचा आपण निश्चितच प्रयत्न करूयात। यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती विनायक कोंड्याल, गुरुशांत धुत्तरगावकर, राजकुमार हंचाटे, रामदास मगर, मंडल अध्यक्ष नागेश सरगम, अक्षय अंजिखाने, मनोज कलशेट्टी, चन्नय्या हिरेमठ, विश्वनाथ पॅटी, सिद्धेश्वर कमटम, गणेश चौटे, विलास बनसोडे, संजय पाटील, अमोल उपाडे, पवन कोळी, सिद्धू पॅटी, संजय गायकवाड आदी उपस्थित होते।